शेंगदाणा तेल, शेंगदाण्याचं तेल. उपवासला हे खातो ना, पण हे उपवासाची नाहीये डिश. ही अशीच हे नाश्त्याची आहे. 4 पळी, 1 चम्मच जिरं, मोहरी पण टाकली, जिरं टाकली. हे उपवासाचं नाही ना, मोहरी पण. हे काय, हे कढीपत्ता 2, हे कढीपत्ता टाक. हे काय, आणि मिरची वाटली, मीठ आणि काय हे मिरची 7-8 मिरची विदाउट पाणी ना, हे वाटलंय. ठेचा, मिरचीचा ठेचा, मीठ आणि काय हे मिरची. हे साबुदाण्याचं काय केलंय, हे भिजत टाकले रात्री थोडंसं. ते म्हणजे हे पाण्यामध्ये असं ते हे धुवायचं हे 2दा, आणि थोडंसं हे कणभर असं हे, आणि मग पाणी ठेवायचं थोडंसं, एकदम थोडं. आता हे काय, हे भिजलेलं आहे ना. हे साबुदाणा जर ते फ्रीजमध्ये काय हे ठेवला ना, तर तो खूपच काहीतरी हे मोकळा काय हे होतं ना, आणि एकदम काहीतरी सॉफ्ट एकदम हे चांगली हे टेस्ट लागते. भिजून झाल्यानंतर आहे ना, ते फ्रीजमध्ये ठेवायचं ना आई. हे 3ऱ्या दिवशी वगैरे एकदम असं हे चांगली टेस्ट लागते. एकदम असं मऊ मऊ ना मम्मी काय होतं हे साबुदाणा. ते पाणी टाकण्यावर, हा, ती चांगली टेस्ट येते हे फ्रीजमध्ये काय हे ठेवलं तर. एकदम हे मस्त लागते टेस्ट. साखर टाकते. साखर किती, 3 किती 4 चम्मच. लिंबाचा रस. ही मम्मी काय ती तुझीच आहे ना हे रेसिपी. ही मला थोडंसं मीठ. ही तुझीवाली ही नाश्त्याची मम्मी, मला ती खूप काय आवडली. हे लिंबू बिंबू हे टाकून 1 नंबर लागते. पण ती अशी काहीतरी मऊ मऊ पाहिजे, मग ते एकदम हे टेस्टी लागते खिचडी. कोथिंबर, शेंगदाणा कूट. नुसती खिचडी असेल ना, साबुदाणा खूप जास्त लागतो, म्हणजे मोकळी होते. हे काय 4 चम्मच, 5. हे काय मिक्स करायचं आणि मग झालं. वाफ वगैरे नाही ना काय हे ठेवायची. 2-3 मिनिटं असं मिक्स करायचं ना, मग झालं. हे कंटिन्युअसली हे 2-3 मिनिटं असं मिक्स करायचं, मग झाली मम्मी. झाली नाही हे खिचडी. हे कशासोबत खायचं, उपवासाची नाही ना ही रेसिपी.